संजीवनीज बुक रिव्ह्यूमध्ये आपलं स्वागत. जान है तो जहां है अशी हिंदी म्हण आहे, तर निरोगी शरीर म्हणजे देवाची लाखाची देणगी असा संदेश देणारी एका प्रसिद्ध लेखकाची शालेय कथाही आपल्याला कदाचित माहीत असेलच. आज आपण BKS अय्यंगार लिखित योग सर्वांसाठी या पुस्तकाविषयी बोलूया. शस्त्रक्रिया करूनही किंवा शस्त्रक्रिया हाही उपाय नाही अशा शारीरिक व्याधी लक्षात घेऊन गुरुजींनी हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक जरूर संग्रही ठेवण्याजोगेच आहे. बरेचदा परस्परविरोधी दुखणी असतील तर सर्वांसाठी असलेला योग म्हणजे योगाभ्यास आपल्याला करता येत नाही. वयोमानामुळे किंवा नैसर्गिक काही शारीरिक अडथळे असतील तर खास पद्धतीने योगासने करणे ते अडथळे दूर करण्यास फायदेशीर ठरते. एकूण 315 पानाच्या या पुस्तकात सिद्धता, हात, पाय, पाठ, पचनसंस्था, शीर, श्वसनसंस्था असे 7 विभाग आहेत. त्यात फक्त सिद्धता हा विभाग योगापूर्वीची तयारी करतो असे ढोबळमानाने म्हणता येईल. बाकीचे विभाग सचित्र योगासने आणि त्याबद्दलची माहिती असे स्वरूप आहे. सिद्धता या विभागात निरामय जीवनाच्या दिशेने या लेखात सुरुवातीलाच एक छान बोधकथा आहे. त्यात रामानुजाचार्य यांनी दक्षिणेतील एका गावातील गुरूंनी गुप्तपणे दिलेला गुरुमंत्र अख्ख्या गावाला ओरडून सांगितला. हे कळताच गुरु रागावले. शाप दिला, नरकात जाशील. त्यावर रामानुजाचार्य म्हणाले, चालेल, मला स्वर्ग मिळाला नाही तरी हे सर्व लोक तिथपर्यंत तर जातील. या लेखात अय्यंगार गुरुजींच्या स्वतःविषयीच्या विविध कथा आणि त्यातून वाचकाला देखील काही बोध मिळतो हे निश्चित. रामानुजाचार्यांसारखेच गुरुजींनीही सुरुवातीला पुण्यात आल्यावर तेथील कष्टकरी लोकांना कसे स्वतःकडे असलेले योगाचे ज्ञान वाटले हे लिहिले आहे. त्यातून गुरुजींचाही अनुभव वाढत गेला. देशी आणि परदेशी लोक प्रथम शारीरिक दुखण्यासाठी का होईना योगाकडे वळले, पण योगाचा विस्तार त्या पलीकडे आहे असं त्यांनी या लेखात विस्तारानं लिहिलं आहे. इतर व्यवसायाचे व्यवस्थापन जसं आपण करतो तसंच स्वतःचंही व्यवस्थापन केलं पाहिजे, इतकं योगाला महत्त्व आहे असं गुरुजी कळकळीनं लिहितात. तेव्हा कधीमधी योगासने करणारी मी आता त्यात नियमितता आणीन अशी खुणगाठ मनाला बांधते. सुरुवातीला कष्टकरी लोकांना योग शिकवल्यावर त्यांनी मग त्यांचा मोहरा शालेय विद्यार्थ्यांकडे वळवला. योग एक तपश्चर्या या लेखात हे उल्लेख येतात. अलीकडे योगाला पुष्कळच महत्त्व मिळाले आहे, कारण लोकांना त्याचे फायदे कळले आहेत. पण 1937च्या सुमारास जेव्हा गुरुजींनी सुरुवात केली त्यावेळी लोक आसने करण्यास काकू करत असत. कठोपनिषदाचा आधार घेत गुरुजी शरीर हे रथ, आत्मा हा रथी आणि बुद्धी हा सारथी आहे, मन लगाम तर इंद्रिय घोडे आहेत आणि हे सर्व शाबूत आणि काबूत असणे जरुरी आहे. शरीर आणि मन यांचा परस्पर संबंध, शरीर सुखावले की मनही सुखावते असे ते म्हणतात. आसनक्रिया गुंतागुंतीची आहे, पण नीट समजून घेतले तर सोपीही आहे, कारण आसने करताना योग्य रीतीने केल्यास त्याचे फळ मिळते. फक्त त्यासाठी हवी मनाची तयारी. फक्त मनाची तयारी. या लेखात योगाभ्यासाची नावड. थोडे बरे वाटले की अभ्यास थांबवणे, आहाराचे नियम पाळताच येणार नाही म्हणून अभ्यासच करायचा नाही, श्रमिकाने दिवसभर श्रम केल्यावर आता कशाला हे कष्ट, असा पवित्रा घेत अनेक अशा पळवाटा शोधल्या जातात. पण मनाची तयारी असेल तर हळूहळू जमेल तसा अभ्यास करावा असा दिलासा अय्यंगार गुरुजी देतात. लवचिक शरीर स्वस्थ असते असे जरुरी नाही असा गौप्यस्फोट गुरुजी गरज सात्विक साधनेची या लेखात करतात. त्यांचे स्वतःचे शरीरही मुळीच लवचिक नव्हते. उलट लवचिक शरीरात स्थैर्य आणावे लागते, त्यासाठीही योगाभ्यास लागतो असे ते लिहितात. गुरुजींनी लवचिक विरुद्ध कडक शरीर तसेच जाड विरुद्ध बारीक शरीर या सर्वांनाच योग्य तो योगाभ्यास जरुरीचा आहे
तो करताना बळजबरीने वजन घटवण्यास करू नये असं विस्तारानं सांगितलं आहे. त्यांनी योगाभ्यासाचे बौद्धिक फायदे देखील दिले आहेत, परंतु त्यासाठी योगाभ्यास मात्र केला पाहिजे. राजपुत्र गौतमचा गौतम बुद्ध होऊन निर्वाण शोधण्याचा प्रवास, तर विश्वामित्र ईर्ष्येमुळे मोक्षाकडे गेले तो प्रवास, ह्याविषयी लिहून गुरुजी यम नियम या लेखात म्हणतात, योगमार्ग दुखण्या खुपण्यातून मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवत असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. नियमावली या लेखात तब्बल 14 नियम त्यांनी दिले आहेत. आसने करतानाचे कपडे, रिकामे पोट असावे, त्यांचा क्रम कसा असावा, डोळे उघडे ठेवावेत केव्हा आणि बंद केव्हा करावेत इत्यादी सर्व छान समजावून सांगितले आहे. ही पूर्वतयारी आणि मनाची मशागत झाल्यावर आता विभाग 2 सुरू होतो. यात कर्तृत्ववान हात या विभागात हाताची चुकीची, मर्यादित, जास्त हालचाल झाल्याने त्यांच्या रचनेत बदल होतो आणि त्या सर्वाचा इतर शरीरावर मोठा परिणाम होतो. मग हे बरोबर करण्यासाठी 2 प्रकारची ऊर्ध्व हस्तासन, ताडासन, 2 प्रकारचे सालंब उत्कटासन तसेच ऊर्ध्व नमस्कारासन अशी आसने दिली आहेत. हाताची क्रिया या भागात हाताचे नेमके कार्य कसे चालते, ते क्रियाशील केव्हा होतात, पाठ किंवा कंबर दुःखित हातांची योगासने कशी करावीत हे सर्व लिहिले आहे. यात मग उत्थित पार्श्वहस्तासन, उत्थित हस्तपादासन आणि प्रसारित पाद ऊर्ध्व हस्तासन यांच्या कृती दिल्या आहेत. याखेरीज फ्रोझन शोल्डर, पाठीचा कणा वाकणे, खांद्याची पाती पुढे येऊन शरीराला कुबड येणे यामागे हातांचा मोठा सहभाग असून त्यासाठी करेक्शन करण्यासाठी देखील त्यांनी योगासनं दिली आहेत. मानदुखीवरील उपाय 1, मानेची अंतर्वक्रता यासाठी भरद्वाजासनाचे प्रकार, ऊर्ध्वमुख श्वानासन, सालंब सेतुबंधासन, उत्तिष्ठ स्थितीतील पश्चिम प्रथम, अधोमुख श्वानासन तसेच झुकते उत्तानासन आणि सुप्त ऊर्ध्व हस्तासन असे बरेच प्रकार दिले आहेत. या आणि पुढच्याही योगाभ्यासात स्टूल, खुर्ची, कपाट, भिंत, पट्टा, दोरी आणि वजनं यांच्या आधाराने बरीच आसने करायला सांगितली आहेत. त्यामुळे शरीराला आधार तर मिळतोच, पण शरीराच्या नेमक्या हव्या त्या भागातील त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने योग्य तो ताण शरीराच्या त्या भागावर बसतो. जवळजवळ 60 पाने हात आणि मानेची ठेवण यांच्या व्याधी दूर करण्यास खर्ची घातली आहेत. यावरून हातांचे गुरुजींनी वर्णन केलेले कर्तृत्ववान हात असे हे नाव अगदी योग्य आहे. पायदुखी हा काही आजार नाही, पण पायदुखी अनेक आजारांचे लक्षण असू शकते. संधिवात, आमवात, मणक्यातील दोष, मधुमेह, रक्तदाब, स्नायू आखडणे इत्यादी इत्यादी. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गुरुजी याबद्दल विस्ताराने लिहितात. कमरेपासून ते तळपायापर्यंत किती हाडे आहेत आणि त्यांचे सांधे किती आहेत, शरीरातील वात कुठे नेमका प्रबळ असतो आणि त्याचे वादळ किती त्रासदायक असते, असे सारे त्यांनी समजावून सांगितले आहे. विभाग 3 मध्ये पाय या अवयवावर विस्ताराने लिहिले आहेत आणि उपाय पण दिले आहेत. यात पायदुखी, पायांचे दर्शन, पायातील सदोषता आणि त्यावरील योग्य अशी आसने दिली आहेत. सतत उभे राहून इतर आजार तसेच सुटलेल्या पोटामुळे पायांवर ताण येतो. आपल्याच पायांचे दर्शन किती महत्त्वाचे आहे हे गुरुजी या विभागात स्पष्ट करतात. ऊर्ध्व प्रसरित पादासन, सुप्त एकपाद आकुंचनासन, सुप्त पादांगुष्ठासन अशी आसने यात दिली आहेत. कृती आणि आकृतीवरून ही आसने घरच्या घरी करता येतात. तसेच त्यांची लक्षणे आणि लाभ दिले असल्याने केव्हा कोणती आसने करावीत हेही समजते. अलीकडे गुडघ्यांची सांधेदुखी आणि त्यावरील ऑपरेशन सर्रास झाली आहेत. गुरुजींनी कंबर आणि गुडघेदुखी यातील संबंध समजावलाय. उत्थित एकपाद आकुंचनासन, एकपाद भेकासन, मालासन
अर्ध मत्स्येंद्रासन, वीरासन अशी आसने दिली आहेत. भेक म्हणजे बेडूक गुरुजी लिहितात. वीरासन करता येत नसल्यास उपयुक्त बद्धकोणासन करावे, त्याचीही कृती त्यांनी दिली आहे. यात जाड दोरीचा वापर करायला सांगितला आहे. पायदुखीच्या संदर्भात त्यांनी उपयुक्त असं एक प्रकारचं शवासन सांगितलं आहे. त्यामुळे लहान मोठे पाय असणे, चुकीच्या चालण्यामुळे आलेले दोष घालवण्यासाठी पट्टे आणि वजने यांचा उपयोग करून आसने कशी उपयोगी करावीत हे सगळं सांगितलं आहे. विभाग 4मध्ये पाठीचे दुखणे, कमरेचे सांत्वन, कंबरदुखीवरील उपचार याविषयी लिहिले आहे. पाठीच्या दुखण्याची गंभीर तसेच नाजूक कारणे यांचा उहापोह करत गुरुजी असे अनुमान काढतात की अगदी लहान लहान मुलांचीही पाठ दुखू शकते. पाठीचे दुखणे ॲक्यूट म्हणजे 3 महिन्यांपेक्षा कमी असे स्वरूप असतानाच इलाज करावेत. त्यानंतर मग ते क्रॉनिक होतात आणि मग बरे करणे अवघड जाते. पाठदुखी अनेक आजारांचे लक्षण असून त्याकडे दुर्लक्ष करू नये. 2 प्रकारची शवासनं, सुप्त एकपाद अकुंचनासन, सुप्त पादांगुष्ठासन, भरद्वजासन आणि इतर अनेक आसने यासाठी समजावून सांगितली आहेत. उत्तिष्ठ वर्गातील परिवृत्त क्रिया ह्या प्रकरणात उभ्याने करायच्या आसनात पाठीच्या कण्याला नेमका कसा काय फायदा मिळतो हे त्यांनी समजावले. त्यात परिवृत्त त्रिकोणासन, परिवृत्त अर्धचंद्रासन याची कृती दिली आहे. त्रिविक्रम कृपा ह्या गुरुजींनी शोधलेल्या आसनात थोडा बॅले नृत्य प्रकाराचाही समावेश आहे असं ते अगदी सांगतात. सांध्यामधील वात सतत मोकळा करावा लागतो आणि या आसनांना पवन मुक्तासन म्हणतात. त्यात अर्ध उत्तानासन, उत्तान पवनमुक्तासन आणि इतर आसने येतात. 5व्या भागात पचनसंस्था या विभागावर भर दिला आहे. यात अन्नमार्गाची काळजी, उपाश्रयी आसने, सुप्त स्थितीतील आसने, शांततेकडे वाटचाल, पश्चिम प्रतने आसने, परावृत्त क्रिया ह्या विषयावर काही आसने आणि त्यांची आकृती दिली आहे. पोटाचे विकार, जेवणाचे सर्वसाधारण नियम आणि इतर माहिती याद्वारे अन्नमार्गाची काळजी घेतल्याने मोठ्या रोगांपासून आपल्याला लांब ठेवता येते. तर जेवल्यावर करायची उपाश्रयी आसने या प्रयत्नांना जोड देते. अल्सर, कोलायटिस अशा आजारात करायची सुप्त स्थितीतील आसने या विभागात दिली आहेत. गुरुजींनी प्रत्येक आजाराचे बारकावे ध्यानात घेऊन त्या दृष्टीने आराम पडावा ह्या दृष्टीने ही आसने दिलेली आहेत. 6व्या शिर या विभागात डोकेदुखीची कारणे, शिरोनेत्र पट्टबंध, ताणतणावांचा प्रतिबंध, विपरीत करणी अशा गोष्टींची चर्चा केली आहे. डोके किंवा इतर काहीही दुखणे सुरू झाले की औषध घेण्याकडे आपला सहज कल असतो, पण या सहज सोप्या आसनांनी आपला आजार आटोक्यात आणता येतो आणि औषधांच्या दुष्परिणामापासून स्वतःला वाचवता येतं. शेवटच्या विभागात श्वसनसंस्था अंतर्गत श्वसनमार्गाचे आरोग्य म्हणजे काय आणि त्याचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी काही आसने दिली आहेत. आरोग्यविषयक, शरीराच्या डिफॉर्मिटीविषयी, तसंच आसनही करताना घ्यायची काळजी, काय केले असता कुठच्या भागाला फायदा मिळतो, काय झाले असताना कोणत्या पद्धतीने आसने करावीत याच्या खूप बारीक सारीक तपशील गुरुजी या आवर्जून पुस्तकात देतात. त्यामुळे आपल्याला असलेल्या मर्यादा ओळखून आणि त्रास लक्षात घेऊन ती आसने आपल्याला घरच्या घरी करता येतात. आज गुरुजी आपल्यात नाहीत, त्यांचे शिष्य त्यांची परंपरा चालू ठेवून योगासनांचा वर्ग घेत आहेत. तरीही प्रत्येक गावात प्रत्येकाला असे क्लास करणे शक्य होत नसते. त्यामुळे हे पुस्तक काळजीपूर्वक वाचून आपल्याला हवी ती आसने आपल्या तंत्राने करता येणे शक्य झाले आहे. पुस्तकाचे नाव योग सर्वांसाठी हे जे असे आहे ते मला वाटतं की अगदी सार्थ आहे. कारण एखाद्या आजारामुळे योगाभ्यास करता येणे एखाद्याला शक्य होत नाही. अशा वेळेस मग त्याच्या संपूर्ण शरीरावर व्यायामाअभावी दुष्परिणाम होतो. उलट विविध साधने वापरून गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आसने केल्यास कुणीच योगाभ्यासापासून वंचित राहत नाही. तसेच त्याला त्याच्या आजारावर नियंत्रण तर मिळतेच, पण त्याचे शरीरही सुदृढ राहण्यास मदत होते.
त्यामुळेच वयस्कर तसेच विविध आजार असणाऱ्या लोकांना हे पुस्तक वरदान आहे. मला स्वतःला गुडघेदुखी सुरू होती, तसेच गुडघ्यात गॅप पण आली होती. त्यावेळी हे पुस्तक मला फार उपयोगी ठरले. भेटू येत्या शनिवारी. धन्यवाद.